नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. हे जे कार्ड रीडिंग इथे आपण करतो ते टाइमलेस असतं. म्हणजे काय, ते जेव्हा कधी तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचेल, तुम्ही हा व्हिडिओ पाहाल, तेव्हा त्यामध्ये नक्की तुमच्याकरिता काही ना काही संदेश असणार आहे. पहिलं कार्ड आहे हीलिंग. ट्रस्ट. शेअरिंग. आउटसाइडरचं जे कार्ड आहे ते रिव्हर्स आलंय. करेज. फायटिंग. शेअरिंगच्या कार्डच्या खाली फायटिंगचं कार्ड आलंय. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे गोइंग विथ द फ्लो. आपण पाहतोय येत्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. इथे आपण जेव्हा कार्ड्स ठेवतो तेव्हा बऱ्याच वेळा मी ती अशी लागून एकमेकांना चिकटून ठेवते, पण आज मी कार्ड्स अशी थोडीशी अंतरावर ठेवली. तर इथे हे जे मधलं अंतर आहे ते काहीतरी सांगतंय. ते काय सांगतंय हे मी थोड्या वेळाने सांगेन, पण काहीतरी ते सुचवतंय. दोन गोष्टींमध्ये अंतर ठेवायला सांगते. म्हणजे हा संदेश असा असू शकतो की दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर त्या कधी कधी आपण मिक्स करतो, एकत्रित करतो. तर तिथे मला असा संदेश मिळतोय की एखादी गोष्ट, एखादे शास्त्र हे वेगळं असतं आणि एखादं शास्त्र हे त्या विषयाशी संबंधित असतं. तर दोन वेगवेगळ्या शास्त्रांना एकत्र आणण्यापेक्षा त्या त्या गोष्टीचं महत्त्व ठेवा, असं इथे सांगितलं जाते. शास्त्र हे एक उदाहरण आहे. कोणतीही अशी गोष्ट की जी वेगळी आहे, तर तिचं एक स्वतःचं अस्तित्व आहे. किंवा आपल्यामध्ये सुद्धा आपल्या वेगवेगळ्या भूमिका असतात, तर प्रत्येकाची एक जागा आहे. किंवा नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला अंतर ठेवायला हवं, हा संदेश असा सुद्धा असू शकतो. कंडिशनिंगचं कार्ड आहे
कंट्रोल. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे ट्रान्सफॉर्मेशन. ह्या 2-3 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. तुमचा उपचार होतोय, हिलिंग इथे करताना तुम्ही दिसत आहात. हे हिलिंग तुम्ही स्वतःचं करत असाल किंवा इतरांचा उपचार करत असाल असं सुद्धा असू शकतं. पण यामुळे तुमचं दुःख दूर होतंय. तुमच्या अशा काही भावना ज्या दाबल्या गेल्या होत्या त्यांचा उपचार होतोय. ट्रस्टचं हे कार्ड सांगताय की तुमचा ब्रह्मांडावरचा विश्वास दृढ होतोय. ह्या 2-3 दिवसांमध्ये काहीतरी असं घडणार आहे की ज्यामुळे तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही किती शक्तिशाली आहात हे तुमच्या लक्षात येणार आहे. किंवा ते माहीत असेल तरी सुद्धा त्यामध्ये एक साहस करावं लागतं. तर ते तुम्ही दाखवताना इथे दिसत आहात. हा सिंह जो आहे तो या परिवर्तनाकडे बघतोय, ह्या कार्डकडे पाहतोय. तर तुमच्यामध्ये परिवर्तन नक्की येणार आहे या 2-3 दिवसांमध्ये. शेअरिंगचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली फायटरचं कार्ड. तर हे कार्ड सांगतंय की तुम्ही जास्तीत जास्त शेअर करताना दिसत आहात. आणि फायटर का आहात तर जिथे तुमची स्थिती बिकट असताना तुम्ही इतरांना आनंद देत आहात. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होते जेव्हा आपण दुःखी असतो आणि तरी सुद्धा आपण इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या इथे हा प्रकाश दिसतोय आणि खूप सारे रंग इथे आहेत. तर हे जे कार्ड आहे, ही दोन्ही कार्ड्स हे सांगतायत की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये काही असे मोठे बदल होतील, असं मोठं परिवर्तन होईल स्थितीमध्ये की ज्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही एका योद्ध्याप्रमाणे जे लढत होतात, सतत संघर्ष आणि सतत जे काही चाललेलं होतं, तर त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात आणि शेअरिंगच्या एका प्रेमळ ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. म्हणजे आता जे पुढे काही आहे ते तुम्ही जास्तीत जास्त इतरांना देणार आहात, इतरांना मदत करणार आहात. आत्तापर्यंत तुमची भूमिका जी होती ती योद्ध्याची होती. तर आता जी भूमिका असणार आहे ती इतरांची काळजी घ्यायची, म्हणजे प्रेमळ आईची जी ऊर्जा असते तशी. आणि ही प्रेमळ ऊर्जा तुमच्या आयुष्यात येत असल्यामुळे जिथे कुठे तुम्ही नियंत्रण करायचात आधी अनेक गोष्टींवर, यामुळेच तुमचा संघर्ष अधिक व्हायचा, तर तिथे आता तुम्ही प्रेमाने सगळ्या गोष्टी हाताळत असल्यामुळे किंवा आपल्याकडे जे काही आहे ते इतरांना देत असल्यामुळे तुम्ही जिथे अडकला होतात त्या स्थितीमधून बाहेर पडत आहात. तुम्हाला स्वातंत्र्य मिळत आहे. तुम्हाला तुमची शक्ती कळतेय आणि याबाबत साहस दाखवताना तुम्ही या 2-3 दिवसांमध्ये दिसत आहात. तुमची प्रगती होते, आध्यात्मिक सुद्धा आणि बाकीच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही प्रगती साधत आहात. लेटिंग गोचं हे कार्ड सांगतंय की जे काही तुमचं दुःख आहे, आधीच्या काही कटू आठवणी आहेत, तर त्यांना विसरण्याचा प्रयत्न करा. का? कारण तुम्ही सोर्स आहात. तुम्ही तुमच्याकडनं इतरांना प्रेरणा मिळणार आहे किंवा तुम्ही एक असे स्रोत बनणार आहात ज्याद्वारे इतरांना मार्गदर्शन, इतरांना प्रकाश. मग त्यासाठी तुम्हाला तुमचं दुःख विसरावं लागेल, त्यासाठी तुम्हाला नव्याने जगावं लागेल किंवा आत्तापर्यंत जो संघर्ष होता तो आठवून त्रास करण्यापेक्षा तुम्हाला आता एका आईच्या भूमिकेमध्ये किंवा एका प्रेमळ व्यक्तीच्या
काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये यायचं आहे आणि ते येत आहात तुम्ही. तुमच्याकडनं अनेकांना काही ना काही गोष्टी शिकायला मिळू शकतात किंवा अनेक गोष्टींनी ते समृद्ध होतील. त्यांना मार्ग मिळेल. मोरॅलिटीचं हे कार्ड सांगताय की तुम्ही तुमची तत्व पाळत आहात येत्या 2-3 दिवसांमध्ये. तुम्हाला काय नेमकं साधायचं आहे याबद्दल तुम्हाला स्पष्टता आहे आणि त्या वाटेने तुम्ही जाण्याचा, त्या मार्गावर चालण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि यातूनच तुम्हाला तुमचं अस्तित्व, वेगळेपणा जाणवतोय आणि तो सगळ्यांच्या पुढ्यात येणार आहे. तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही वेगळे कसे आहात हे तुमच्या आणि इतरांच्या लक्षात येणार आहे. सेपरेशनचं बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सांगतंय की ह्या सगळ्यातून येत्या 2-3 दिवसांमध्ये तुमचं खूप खोलवर हिलिंग होणार आहे. खूप खोलवर जाऊन उपचार, तुमच्या दुःखाचा, तुमच्या स्थितीचा उपचार होणार आहे, तुमच्या मनाचा उपचार होणार आहे आणि आता खूप एका चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही येणार आहात. म्हणजे जो संघर्षमय स्थिती होती ती संपून, ती दूर होऊन तुम्ही आता तुमच्या कार्याकडे वळत आहात किंवा तुम्हाला जे काही देता येईल त्या उदारपणे देण्याच्या कार्याकडे वळत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.